जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो. आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. गड आला पण सिंह गेला. अहो इतिहासालाही ज्यांच्या निष्ठेची आणि पराक्रमाची गाथा सांगायला अभिमान वाटतो असाच महाराजांचा निष्ठावंत मावळा, घनिष्ठ मित्र, उमरड गावचा तान्हा, ज्यांना लोक नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे म्हणत. अशाच या पौलादी छातीच्या वीराची, त्याच्या पराक्रमाची आणि निष्ठेची गाथा आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ही कहाणी आहे 1665 मधली. स्वराज्य नेमकंच रांगायला लागलं होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा वाढता पराक्रम पाहून औरंगजेब फार संतापून गेला होता. औरंगजेबाच्या डोळ्यामध्ये महाराजांची कामगिरी सलत होती आणि महाराजांना थांबवण्यासाठी, महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबानं मिर्झाराजे जयसिंगाला आणि त्यांच्यासोबत दिलेर खान पठाणाला प्रचंड सेनासागर घेऊन स्वराज्यामध्ये पाठवलं. आणि हा सेनासागर बघून महाराजांना कळून चुकलं की या सेनासागरासमोर समोरासमोर लढणं जवळपास अशक्य आहे. आपले मावळे लढून पराक्रमाची शर्त करतीलही, पण त्यात काही फायदा होणार नाही. अखेर व्हायचं तेच होईल. म्हणून समोरासमोर न लढता महाराजांनी तहाचा निर्णय घेतला आणि इसवी सन 1665मध्ये मिर्झाराजे जयसिंगासोबत पुरंदरचा तह झाला. आणि या तहामध्ये महाराजांना औरंगजेबाला 23 किल्ले आणि 4 लाख होनाचा भूप्रदेश द्यावा लागला. या किल्ल्यांमध्येच कोंढाणा देखील सामील होता. असं म्हणतात की ज्याचा कोंढाणा त्याचं पुणे. कोंढाणा किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व होतं. म्हणून औरंगजेबानं आपला विश्वस्त सैनिक, विश्वस्त शिपाई उदयबान राठोड या राजपूत सरदाराला कोंढाण्याचा किल्लेदार म्हणून पाठवले. तो अत्यंत क्रूर आणि बलशाली होता. त्याने कोंढाण्याच्या परिसरामध्ये चांगलाच अत्याचार माजवला होता. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यावरून सुटून आले तेव्हा महाराजांनी प्रथमतः कोंढाण्याची मोहीम आखली. आणि पहिल्यांदाच असं झालं होतं की महाराजांनी कुठली तरी मोहीम आखली आणि तानाजीला कळालं नाही. महाराजांनी तानाजीला कळूच दिलं नाही. याचं एक कारण देखील आहे. कारण तानाजीच्या घरी एक शुभकार्य होतं. तानाजीच्या एकुलत्या एक मुलाचं लग्न कार्य 2 दिवसावरती आलं होतं. म्हणून महाराजांनी तानाजीला कळू दिलं नाही. महाराजांनी तानाजीला न सांगताच मोहीम आखली असं समजतात तानाजी धावत पळत महाराजांकडे आला आणि महाराजांना म्हणायला लागला, महाराज, तुम्ही तान्याला विसरलात वाटतं. तुम्ही तान्याला न सांगता मोहिमेवरती चाललात आणि तानाजी जिवंत असताना तुम्ही मोहिमेवरती जावं असं अजिबात शक्य नाही. मग या तानाजीसारख्या सरदाराचं काय काम? ते काही नाही राज, या मोहिमेवर तर मीच जाणार असं म्हणून तानाजीनं कोंढाण्याचा विडा उचलला. आणि महाराज म्हणाले, अरे तान्या, तुझ्या घरी तर तुझ्या मुलाचं लग्न आहे. नको, तू राहू दे, यावेळेस दुसरं कोणीतरी जाईल. हवं तर आम्ही स्वतः जातो. यावर तान्या म्हणाला, नाही महाराज, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. असं म्हणून तानाजी मालुसरे 2 दिवसावर आलेल्या आपल्या स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला सारून स्वराज्यामध्ये आलेल्या विघ्नाला दूर करण्यासाठी अवघ्या 500 मावळ्यासह कोंढाण्याकडे निघाला. ती तारीख होती 4 फेब्रुवारी 1670. तानाजी मालुसरे गुंजवणी नदी पार करून आपल्या सैन्यानेसी कोंढाण्याच्या पायथ्याशी येऊन थांबले. रात्रीची वेळ होती. तानाजी आणि त्याचे मावळे कोंढाण्याच्या कड्याच्या पायथ्याशी काळोखात उभे होते. रातकिडे किरकिरत होते. प्रचंड अंधार होता. सगळीकडे भयान शांतता होती. त्या उदयभानानं गडावरती तशी सुरक्षा मात्र चोख करून ठेवली होती. त्याच्या परवानगीशिवाय कोण्या पक्षाला सुद्धा मधात जाण्याची परवानगी नव्हती. जाणाऱ्या येणाऱ्या सगळ्या मार्गावरती शिबंदी होती. पण त्या उदयभानानं एक चूक केली. द्रोणागिरी कड्यावर मात्र शिबंदी ठेवली नाही. कारण त्याचं म्हणणं होतं की हा द्रोणागिरी कडा म्हणजे चढायला अतिशय अवघड, अतिशय कठीण, अतिशय दुर्गम असा आहे. या कड्यावरती वाऱ्याशिवाय दुसरं कोणीच येऊ शकत नाही. पण तो उदयभान विसरला की हा सह्याद्री म्हणजे मराठ्यांचं घर आहे आणि मराठ्यांना त्यांच्या घरामध्ये येण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही. आणि बघता बघता मावळ्यांनी कडा येंगायला सुरुवात केली. काही मावळे कुठे कपारीस धरून तर कुठे फट्टीत बोटे अडकून मोठ्या हिमतीने कडा चढून वर गेले. आणि वर जाऊन त्यांनी दोर अडकवला आणि त्या दोराच्या साहाय्याने राहिलेले सगळे मावळे गडावरती आले. आणि त्या गाफील असलेल्या उदयबानावर अचानक हल्ला झाला. तानाजीचे 500 मावळे 1500 हशमांवरती तुटून पडले. प्रचंड रणसंग्राम सुरू झाला. उदयबान आणि तानाजी मालुसरेचं युद्ध चालू झालं. प्रचंड युद्ध चालू झालं आणि दोघेही एकमेकाशी बेभान होऊन लढत होते. आणि लढता लढता या रणसंग्रामामध्ये तानाजीच्या हाताची ढाल तुटली आणि त्या उदयभानाचे प्रचंड पार तानाजी आपल्या हातावरती झेलू लागला.
तानाजीनं आपल्या डोक्याचा शेला काढला, आपल्या हातावरती गुंडाळला आणि त्या उदयभानाचे प्रचंड शक्तिशाली वार त्यानं आपल्या हातावरती झेलले. आणि लढता लढता तानाजीचा तो हातही निकामी झाला. तरीसुद्धा तानाजी निखारानं लढत होता. दोघेही प्रचंड शक्तिशाली होते. तानाजी उदयभानावरती वार करतोय, उदयभान तानाजीवरती वार करतोय. दोघांमध्ये प्रचंड युद्ध सुरू आहे. दोघेही प्रचंड जखमी झाले होते. तानाजीनं पराक्रमाची शर्त केली. शेवटच्या श्वासापर्यंत तानाजी त्या उदयभानासोबत लढत होता. पण अखेर लढता लढता तानाजी जमिनीवरती कोसळला. आणि तानाजीला जमिनीवरती कोसळलेला पाहून आपला मोरक्या खाली पडला. म्हणून मावळे धावत पळत त्या दोराकडे धावायला लागले. आणि सूर्याजी दोरापाशी आला आणि मावळ्यांना सांगता झाला की अरे भेड्यासारखं पाठ दाखवून पळताय काय? महाराजांना काय तोंड दाखवायचं आपण? गड न घेताच जाताय? त्या दोराच्या साह्याने मावळे गड चढून वर आले होते. सूर्याजीनं तो दोरच कापून टाकला. मी म्हणाला, एकतर लढून वीरासारखं मरा, नाहीतर गडावरून उड्या टाकून भेडासारखं मरा. मावळ्यांनी उड्या टाकून मरण्यापेक्षा लढून मरणं पसंत केलं. आणि पुन्हा एकदा रणसंग्राम चालू झाला. अखेर मावळ्यांनी पराक्रमाची शर्त केली आणि कोंढाणा काबीज केला. कोंढाणा जिंकल्याची बातमी महाराजांना कळताच महाराज खूप खुश झाले. पण त्याच क्षणाला त्यांना जेव्हा हे समजलं की कोंढाण्याच्या रणसंग्रामामध्ये त्यांच्या तानाजीनं पराक्रमाची शर्त केली, पण त्या उदयभान राठोडाशी लढता लढता त्यांचा तानाजीला वीरमरण आले. पण तेव्हा मात्र त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. महाराजांच्या डोळ्यातून आसवांच्या धारा वाहायला लागल्या. महाराजांच्या तोंडून उद्गार निघाले की गड आला, पण माझा सिंह मात्र गेला. तानाजी मालुसऱ्यांसारख्या निष्ठावंत मावळ्याच्या अखंड निष्ठेला आणि पराक्रमाला कोटी कोटी नमन.